नमस्कार मित्रांनो, पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता आकाश शुद्धीवर आलेला असतो आणि तो वसुंधरेला हाक मारत असतो. त्याला तिच्याशी बोलायचं असतं आणि तिला भेटायचं असतं. इकडे आता सगळं काही ठीक झाल्यानंतर वसुंधरा सुद्धा तिच्या माहेरी घरी म्हणजेच मंदिरातून घरी आलेली असते आणि ती आता आकाशच्या घरी जायला निघालेली असते. तिचे बाबा म्हणजे सुधीर तिला म्हणतो की आज चेहरा एकदम खुश दिसतोय वसुंधरा तुझा. वसुंधरा म्हणते हो ना बाबा, कारण आकाश सुद्धा शुद्धीवर आलेला असतो आणि तिला सुद्धा आता आकाशच्या घरी जायचं असतं. ती बॅग भरून घरी जात असते. सुधीर म्हणतो मी येतो, थांब तुला सोडवण्यासाठी. वसुंधरा म्हणते नाही बाबा, त्याची काहीच गरज नाहीये. जयश्री आता तिच्या घरी आलेली असते आणि ती म्हणते तुझी सुद्धा आमच्या घरात काहीही गरज नाहीये, तुला तिकडे येण्याची खरंच काही गरज नाहीये वसुंधरा. आणि आता आकाश पूर्णपणे बरा वगैरे झालेला असतो. वसुंधरा तिच्या रूममध्ये बसलेली असते आणि आकाश तिच्या घरी आलेला असतो आणि तो खूप रागात असतो. तो म्हणतो वसुंधरा, आपलं लग्न होण्याआधी लकी हाच तुमचा नवरा होता का? त्यावर वसुंधरा म्हणते हो. आणि तुम्हाला ही गोष्ट माहिती होती का की तुमच्या आईबाबांनी आमच्यापासून ही गोष्ट लपवली आहे, तुमचा नवरा जिवंत असल्याची? त्यावर वसुंधरा म्हणते हो, मला ही गोष्ट माहिती होती. आता आकाश खूपच संतापलेला असतो. तो म्हणतो तुम्हाला पोलिसांमध्ये देण्यात येऊ नये म्हणून तुम्ही डिवोर्स पेपरवर साईन केली? त्यावर वसुंधरा म्हणते हो, कारण तिच्या पुढे काही पर्याय नसतो, तिला ते बोलावंच लागणार असतं. त्यावर आता आकाश खूपच संतापतो आणि तो म्हणतो आपलं नातं आता संपलं, यापुढे मला काहीही बोलायचं नाहीये. आणि तो निघून जातो. जयश्रीने वसुंधरेकडनं प्रॉमिस करून घेतलेलं असतं की जर तुला आकाशचा जीवाशी खेळायचं नसेल, तो व्यवस्थित बरा राहावा असं तुला वाटत असेल, त्याचा जीव परत एकदा अडचणीत येऊ नये असं वाटत असेल ना, तर त्याच्यापासून कायमचं दूर राहायचं. आणि तिला वसुंधराने प्रॉमिस सुद्धा केलेलं असतं. त्यामुळे वसुंधरा काही जास्त बोलू शकत नाही आणि आकाश असा तडकाफडकी तिथून निघून जातो. वसुंधरेला तो डायरेक्ट सांगत असतो की तुझं आणि माझं नातं संपलेलं आहे आणि वसुंधरा काहीच नाही बोलू शकत. तर मग बघूया आता आकाश आणि वसुंधरा यांचं नातं पुढे काय वळण घेणार आहे ते. हे सगळं इंटरेस्टिंग असणार आहे. अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहा. आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.